नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, मुलांना सुट्ट्याही सुरू झालेल्या आहेत। मुलं दिवसभर घरामध्ये असतात आणि प्रत्येक वेळेस त्यांना काहीतरी नवीन खायचं असतं। तर आज मुलांसाठी आपण पौष्टिक असे तहानभूक लाडू बनवणार आहोत। तर या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवली मी। इथं बघा 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। अगदी घरातल्या साहित्यांमध्ये हे लाडू तयार होतात। बारीक गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। फुल गॅसवरती भाजायचे नाहीत, फुल गॅसवरती भाजले की लगेच करपतात। खरपूस असे आपल्याला हे शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत। मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत। आता मुलं दिवसभर घरी असतात आणि घरी असले की मुलं प्रत्येक वेळेस काहीतरी खायला शोधत असतात। तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही हे लाडू बनवून ठेवा घरामध्ये, बघा मुलं किती आवडीने खातील। इथे बघा शेंगदाण्याची साल इझिली निघते लगेच चोळली की, म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत। याला की नाही आता काढून आपण थंड करून घेणार आहोत। आता की नाही त्याच कढईमध्ये मी मखाना घेतलेला आहे। ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल। 1 वाटी मखाना घेतलाय मी, माझ्याकडे घरात होता म्हणून मी तो घातला। तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी चालेल। मखानाही आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती। थोडासा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला मखाना 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचा आहे। बारीक गॅसवरती आपल्याला मखाना भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये छान मखाना आपला मस्त भाजला जातो। इथे बघा मस्त असा थोडासा कलरही चेंज झालेला आहे आणि छान क्रिस्पी भाजलेले आहेत मखाने आपले। या लाडूमध्ये मखाने हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर घालायचे असेल तर घाला, नसेल तर नाही घातले तरी चालेल। मखाने आपले भाजलेले आहेत, याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आपण। त्याच कढईमध्ये मी 7 ते 8 चमचे तूप घालून घेते। साजूक तूप घालायचं आहे इथे, कमी जास्त तुम्ही घालू शकता थोडंसं, 4 ते 5 चमचे घातले तरीही चालतील, पण इथे मी 7 ते 8 चमचे तूप घालून घेतलेलं आहे बघा। आता तूप छान गरम झालं की यामध्ये की नाही आपण काजू बदाम मस्त असे तळून घेणार आहोत। हे काजू बदाम पण ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर आवडत असतील तर घाला, नाही घातले तरी चालतील। पण काजू बदाम घातले ना तर लाडूची चव आणखी थोडीशी छान लागते, म्हणून मी थोडेसे काजू बदाम मस्त असे तुपामध्ये तळून घेते। पूर्णपणे ऑप्शनल आहेत। तर बघा इथं छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला तुपामध्ये मस्त परतून घ्यायचे आहेत। इथे बघा मस्त असे आपले काजू बदाम तळले गेलेले आहेत। याला की नाही आता आपण काढून घेऊयात। याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मस्त तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत हे। याला आता मी काढून घेते आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। आता त्याच तुपामध्ये की नाही मी 4 चमचे बेसन पीठ घालून घेते। तुम्हाला जर बेसन पीठ घालायचं नसेल तर तुम्ही इथं गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता, पण खूप जास्त प्रमाणामध्ये गव्हाचं पीठ किंवा बेसन पीठ वापरायचं नाही आहे। इथं 4च चमचेचा मी वापर केलेला आहे फक्त। आपल्याला हे बेसन पीठ मस्त असं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती भाजायचं आहे आपल्याला हे। तुम्हाला जर गव्हाचं पीठ घालायचं असेल ना तर गव्हाचं पीठही 4 चमचे घ्यायचं, फक्त गाळून घ्यायचं। इथं बेसन पीठही मी गाळून घेतलेलं होतं। तर इथे बघा मस्त असं आपलं हे बेसन पीठ मी भाजून घेतलेलं आहे। छान असं तूप सुटेपर्यंत आपल्याला हे बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। गॅस बारीकच ठेवायचा, फुल गॅसवरती भाजायचं नाही आहे। खमंग असं बेसन पीठ आपलं भाजलेलं आहे बघा, लगेच कळतंय। वासही खूप छान येतो बेसन पीठ एकदम खमंग भाजले की। मस्त असं बेसन पीठ भाजून झालेलं आहे आता आपलं। तुम्ही जर गव्हाचं पीठ वापरलं ना तर जसं बेसन पीठ आपण भाजून घेतो ना तसंच गव्हाचं पीठही भाजून घ्यायचं आहे। इथे बघा आपलं बेसन पीठ भाजलेलं आहे। आता गॅस बंद करून देते मी। इथं शेंगदाणेही आपले छान थंड झालेले आहेत, याची आपल्याला साल काढायची नाही आहे। आता या ठिकाणी बघा मी 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत। हे जे फुटाणे आहेत ना मी सालसकट वापरणार आहे। तर 1 वाटी शेंगदाण्याला 1 वाटी फुटाणे घेतलेले आहेत। आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे।
इथे बघा मी मखाना भाजून घेतलेला होता, तोही यामध्ये मिक्स केलेला आहे. आपल्याला की नाही हे मिक्सरला बारीक करायचे. त्याआधी इथे बघा 2 वाटी मी खजूर घेतलेली आहे, बिया काढून खजूर घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले होते ना, त्याच वाटीने 2 वाटी खजूर घेतली आहे. आता की नाही थोडे शेंगदाणे, थोडे फुटाणे आणि काही मखाने घेतलेले आहेत मी, आणि खजूर घेतली 1 वाटी. ही आपल्याला खजूर, शेंगदाणे, फुटाणे आपल्याला हे की नाही सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि फुटाणे असले की खजूर ही आपली छान बारीक होते बघा, मस्त अशी, बिलकुल चिकट होत नाही आहे. आता जे आपण बेसन पीठ भाजून घेतलेलं होतं ना, त्याच कढईमध्ये हे बारीक केलेलं मिश्रण मी घालून घेतलेलं आहे लाडूचं. आता जे राहिलेली खजूर, शेंगदाणे, फुटाणे होते ना, तेही मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतलेले होते, तेही मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. तर तेही आपल्याला घालून घ्यायचं आहे लाडूमध्ये. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता एकजीव करून घ्यायचा आहे या सर्वाचा. आता थोडीशी इथं वेलची पावडर घातलेली आहे बघा मी. आता की नाही आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. इथे बघा कढई थोडीशी छोटी झालेली आहे, म्हणून मी एका पाटीमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे बघा 2 हाताने छान असं मिक्स करून घेते मी. एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला या लाडूच्या मिश्रणाचा पूर्णपणे. तर अतिशय पौष्टिक आणि खूप टेस्टी हे लाडू तयार होतात आणि शुगर फ्री लाडू आहेत. जर तुम्हाला लाडू गोड खायचे असतील आणखी जास्त, तर तुम्ही एक अर्धी वाटी गुळाचा वापर करू शकता किंवा एखादी वाटी आणखी खजूर घालू शकता, म्हणजे जास्त गोड लाडू होतील. पण 2 वाटी खजूरमध्ये भरपूर असे गोड लाडू होतात. तर इथे बघा मस्त असे लाडू मी बनवून घेते आता. छोट्या मोठ्या आकाराचे तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता. अतिशय पौष्टिक असे हे तहानभूक लाडू तयार होतात. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. इथे बघा मी सर्व लाडू बनवून ठेवते. तुम्ही हे लाडू बनवून 15 ते 20 दिवस आरामात ठेवू शकता. खूप छान राहतात हे लाडू. आता इथं मस्त असे बघा आपले हे पौष्टिक असे तहानभूक लाडू तयार झालेले आहेत. खूप टेस्टी होतात, मुलांना तर खूप आवडतील. एकदा नक्की बनवून बघा. एकदा जर बनवले ना तुम्ही, तर परत नेहमी बनवाल याची मी गॅरंटी देते तुम्हाला. मस्त असे आपले हे तहानभूक लाडू तयार झालेले आहेत. तोंडामध्ये टाकताच विरघळतात, इतके सॉफ्ट हे लाडू तयार होतात. तुम्हाला एक लाडू मी फोडूनही दाखवते. किती छान अतिशय सॉफ्ट हा लाडू तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आपले तहानभूक लाडू तयार झालेले आहेत. एकदा नक्की बनवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.